विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. लक्षात घ्या, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा दुसरा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समाजसुधारक या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघायचे आहेत. लक्षात घ्या, इतिहास म्हटलं की त्यामध्ये समाजसुधारक येतातच आणि परीक्षेत याच टॉपिकवर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलेले बघायला भेटतील. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. व्हिडिओत एकूण 25 प्रश्न आहेत. तुम्ही मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? सार्वजनिक सत्यधर्म, दीनमित्र, दीनबंधू की देशबंधू? तर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की लक्षात घ्या, जर डेली बेसिसवर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि लक्षात घ्या, व्हिडिओ कंटेंट आवडला तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरायचं नाहीये. पुढील प्रश्न, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तर ते कोण व्यक्ती आहेत? महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर की पंडिता रमाबाई? तर सांगा, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण झालेलं आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे. पुढील प्रश्न बघूयात. आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ते ख्रिश्चन धर्माने प्रेरित झाले होते? ऑप्शन 2 त्यांचे टिळकांशी मतभेद झाले होते? ऑप्शन 3 सनातन लोकांचा त्यांना सूड घ्यायचा होता? की ऑप्शन 4 ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झालेले होते. यानंतर पुढील प्रश्न, गुलामगिरीचे लेखक कोण? सांगा. महात्मा फुले, म. गो. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले की रामकृष्ण भांडारकर? तर गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. पुढील प्रश्न बघूयात. कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? 1890, 1892, 1893 की 1894? आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हब मराठी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. डेली सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी आपण प्रश्न घेऊन येत असतो आणि प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने मी अधिकची माहिती देखील तुम्हाला सांगत असतो. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 1890. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे? राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलतान, सावित्रीबाई फुले की अहिल्याबाई होळकर? तर सांगा, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? राजाराम महाविद्यालय, विलिंग्टन महाविद्यालय, डेक्कन महाविद्यालय की फर्ग्युसन महाविद्यालय? जेवढे आपण प्रश्न बघतोय ना ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे काळजीपूर्वक बघायचे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतः कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करा. चुकीतूनच आपण शिकणार आहोत, तर चुकायला घाबरायचं नाही. नक्की तुम्ही या ठिकाणी कमेंट करायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 फर्ग्युसन महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? 25 जुलै 1917, 21 नोव्हेंबर 1917, 2 एप्रिल 1894 की 2 जुलै 1917? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 25 जुलै 1917. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? 1880, 1881, 1882 की 1883? सांगा. महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र आणि हे केसरी वृत्तपत्र आहे ते कोणी सुरू केलं येत असेल तर ते देखील आपण खाली कमेंट करू शकता. मी जे तुम्हाला प्रश्न विचारतोय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये कव्हर करणारच आहोत, परंतु जर आपल्याला उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा. ज्यांना येत नाही त्यांनी कमेंट खाली बघून घ्यायचे आहेत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1881 मध्ये केसरी वृत्तपत्र सुरू झाले. यानंतर पुढील प्रश्न,
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? मुंबई, नागपूर, पुणे की छत्रपती संभाजीनगर? तर सांगा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, छत्रपती संभाजीनगर. तसेच लक्षात घ्या, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यामध्ये 2 सेक्शन आहेत. एक आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, त्यानंतर मराठी, व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड असा हा तुमचा सिलेबस आहे. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी देखील आहे. तर लक्षात घ्या, या नॉन टेक्निकलवर आपण 18,000 प्रश्न तयार केले आहेत. प्राइस आहे 499. सोबत 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत आणि मल्टिपल अटेम्प्ट यामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. सोबत सराव प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ टेस्ट देखील आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. तसेच टेक्निकलसाठी पे अँड अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट आणि ड्रायव्हर यावर आपल्याकडे प्रश्न आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज की वरीलपैकी कोणीही नाही? तर हे समाजसुधारक जे आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक 3, राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज की सत्यशोधक समाज? आणि विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 500+ लाईक. जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली एक हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा. हाईप बटनावर क्लिक केलं जेवढे पॉईंट्स आपल्याला येतील त्या अनुषंगाने यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, आर्य समाज. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? ऑप्शन आहेत 1916, 1917, 1918 की 1919? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, 1917. पुढील प्रश्न, मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? सयाजीराव गायकवाड, महाराज भोसले, श्रीपतराव पंत प्रतिनिधी की राजर्षी शाहू महाराज? तर याचे योग्य उत्तर काय आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1856 मध्ये, 1857 मध्ये, 1896 मध्ये की 1866 मध्ये? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 1856. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म शताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? समता वर्ष, सांस्कृतिक वर्ष, ग्रंथ वर्ष की सामाजिक न्याय वर्ष? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, सामाजिक न्याय वर्ष. पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे? हडपसर, हिंगणे, पाषाण की चिंचवड? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हिंगणे या ठिकाणी विस्तारलेलं आहे. पुढील प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महात्मा फुले यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आहे. पुढील प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार आहे? गोपाळ हरी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ की गोपाळ गणेश आगरकर? तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस हे ऑप्शन क्रमांक 4, गोपाळ गणेश आगरकर जबाबदार आहेत. पुढील प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केलं? मिस मेरी वसतिगृह, मिस रोजी वसतिगृह, मिस क्लार्क वसतिगृह की मिस व्हिक्टोरिया वसतिगृह? तर आपण देखील विद्यार्थी मित्रांनो मॉक सराव करू शकता. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय. योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, मिस क्लार्क वसतिगृह. पुढील प्रश्न आहे, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी दयानंद की गोपाळ गणेश आगरकर?
तर लक्षात घ्या, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना ही ऑप्शन 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1855, 1856, 1857 की 1858? आणि लक्षात घ्या, जे आपलं डेली करंट अफेअर युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये करंट अफेअर 2026 ही जी प्लेलिस्ट आहे त्यामधील व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 इसवी सन 1856. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी कधी खुला केला? 1901, 1905, 1909 की 1911? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 1901 मध्ये. पुढील प्रश्न, बावनकशी सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडिता रमाबाई, महात्मा फुले, सावित्रीबाई की सरस्वती जोशी? तर बावनकशी सुबोध रत्नकर हा जो ग्रंथ आहे तो ऑप्शन 3 सावित्रीबाई यांनी लिहिला. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? थॉमस पेन, कार्ल मार्क्स, जॉन स्टुअर्ट मिल की व्हॉल्टेअर? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 जॉन स्टुअर्ट मिल या व्यक्तीचा प्रभाव होता. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. त्यापैकी आपले किती बरोबर आले खाली कमेंट करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. व्हिडिओचा टार्गेट आहे 500+ लाईक. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर आम्ही व्हिडिओ असेच अपलोड करणार आहोत. त्याचे नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर मटेरियल हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील तुम्ही लगेचच जॉईन करून घ्या. थँक्यू.